पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग ठेवावा. चारी बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर तांदूळ किंवा गव्हाने चक्राकार करावे. त्यावर हळद कुंकू वाहावे. पाण्याच्या तांब्यात दुर्वा, सुपारी आणि शिक्का सोडावा. कलशाला बाहेरून हळद कुंकवाचे बोट लावावे. तांब्याच्या नंतर आजूबाजूला विडे किंवा आंब्याची पाने सजून मधोमध नारळ ठेवावा. कलश चक्राकारावर ठेवावा. समोर लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे. लक्ष्मी समोर दिवा लावावा. लक्ष्मीची षोडोपचार पूजा करावी. फळं, मिठाई, दुधाचा नैवेद्य दाखवावा. देवीला कमळाचे फूल अर्पित करावे. लक्ष्मी पूजानंतर कुटुंबासोबत आरती करावी. श्री लक्ष्मी नमनाष्टक वाचावे. व्रत कथा वाचावी. मनातील इच्छा प्रगट करून प्रार्थना करावी. संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करून नैवेद्य दाखवावा. गायीसाठी नैवेद्य वेगळा काढावा. नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावे. दुसऱ्या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर पाणी नदीत किंवा तलावात वाहून द्यावे किंवा तुळशीच्या झाडाला घालावे. आंब्याची पाने घरातील बाजूला ठेवून द्यावे. नंतर निर्माल्यात टाकावे. शेवटच्या गुरुवारी 5 कुमारिका किंवा 5 सवासिनीला बोलून हळद कुंकू, फळं, दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करावा.